आज आपण मनोर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचा उद्देश म्हणजे ह्या ठिकाणी ज्या बेवारस गाड्या आहेत त्या संदर्भात आज आपण बातमी करायला आलेलो आहोत। काय बातमी आहे ती नक्की ती आपण जाणून घेऊया। आज आपण मनोर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत। मी मनोर पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला आता आहे। माझ्या आजूबाजूला असंख्य गाड्या आहेत। ह्या गाड्या आहेत, दुचाकी आहेत, चारचाकी आहेत, काही मोठमोठ्या गाड्या सुद्धा आहेत। ह्या ज्या गाड्या आहेत त्या बेवारस आहेत। काही जे अपघात होतात त्यामध्ये एखादा कधी भीषण अपघात घडतो। तो अपघात घडल्यानंतर त्या अपघातामध्ये कोणाचा दुर्दैवी मृत्यू होतो। त्यानंतर त्या कुटुंबाला ती गाडी नकोशी वाटते, कारण की बरोबरच जर ती गाडी बघितली तर त्या व्यक्तीची आपल्याला आठवण येईल। म्हणून अपघात झाल्यानंतर ती अपघाताच्या वेळी जी गाडी असते, ती दुचाकी असो किंवा चारचाकी असो, ती त्या ठिकाणीच सोडून दिली जाते। म्हणजेच एकंदरीत ती गाडी बेवारस होते आणि अशाच बेवारस गाड्या ह्या मनोर पोलीस स्टेशनच्या आवारात पडून आहेत। ह्या गाड्या बघायला गेले तर 8 ते 10 वर्षापासून ह्याच आवारामध्ये पडून आहेत। हा मनोर पोलीस स्टेशनचा पूर्ण परिसर आहे। हा बघायला गेला तर पूर्ण हा परिसर गाड्यांनीच भरलेला आहे। त्यामुळेच ह्या ठिकाणी काही काम करायचं असेल किंवा काहीही असेल तर ह्या गाड्यांमुळे ही जागा अडून राहते। त्यामुळे ह्या गाड्यांचा लिलाव करण्यात यावा अशी माहिती मिळालेली आहे। मनोर पोलीस स्टेशनमध्ये धुळखात पडून असलेल्या वाहनांची मोठी समस्या आहे। त्यामुळे मनोर पोलीस स्टेशनच्या आवारात अशा वाहनांचा खच लागत असून प्रदूषणासह अनेक समस्या उद्भवत आहेत। मनोर पोलीस स्टेशनमध्ये अशी 52 वाहने धुळखात पडली आहेत। मनोर पोलीस स्टेशनच्या आवारात बऱ्याच वर्षांपासून धुळखात पडून बेवारस गाड्या तशाच आहेत। ऊन वारा पावसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे। बऱ्याच वाहनांवरील रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर, इंजिन नंबर गंजलेले आहेत। या बेवारस गाड्या ऊन वारा पावसामध्ये तशाच पडून असल्यामुळे ह्या गाड्यांमध्ये आजूबाजूची घाण ह्या गाड्यांमध्ये अडकून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली तर पोलिसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे घेऊन येऊन मनोर पोलीस स्टेशन येथे दाखवून ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्या मालकांनी त्या गाड्या घेऊन जाव्यात, असे आवाहन मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांनी केले आहे। पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 17 एप्रिलला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 85(1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मनोर पोलीस ठाणे येथे बऱ्याच कालावधीपासून ठेवण्यात आलेल्या 30 दुचाकी मोटरसायकल आणि 22 चारचाकी असे एकूण 52 बेवारस वाहनांबाबत उद्योगघोषणा प्रसिद्ध करण्यात आली आहे। नमूदची वाहने बऱ्याच कालावधीपासून बेवारस स्थितीत पोलीस विभागाकडे तशाच पडलेले आहेत। सदर वाहनांचे मालक अथवा कायदेशीर हक्कदार यांना उद्योगघोषणाद्वारे फरविण्यात येते की त्यांनी मनोर पोलीस ठाणे या ठिकाणी लावण्यात आलेल्या वाहनांची पाहणी करावी। त्यामधील वाहने त्यांची असल्यास सदरची उद्योगघोषणा प्रसिद्ध झालेली दिनांक म्हणजे 17 एप्रिल पासून 2 महिन्यांच्या मुदतीत आत मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस सर यांच्या उपस्थितीत राहून अर्जासह मालकी हक्क दर्शवणारी कागदपत्रे सादर करून वाहनांवरील आपली मालकी हक्क सिद्ध करावा। उपरोक्त विहित मुदतीत कोणत्याही व्यक्तीने सदर वाहनांवर आपला मालकी हक्क प्रस्तावित केला नाही तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 मध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल व सदरची वाहने शासनाच्या स्वाधीन आहेत असे समजून पालघर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 85(2) मधील प्रदान अधिकारानुसार सदरची वाहने लिलावाने विकण्यात येईल अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। ही वाहने लिलावात
काढली जातील. मोनोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारी वरई पोलीस चौकी तसेच टेन येथील पोलीस चौकी आणि आपण आता आहोत मोनोर पोलीस स्टेशन ह्या अंतर्गामध्ये ह्या ठिकाणी बेवारस वाहने तसेच अपघातातील वाहने अशी एकूण ह्या ठिकाणी ज्या 30 दुचाकी आहेत त्या आणि दुसऱ्या 22 चारचाकी असे एकूण 52 वाहनं आहेत. त्यामध्ये मोठीसुद्धा ह्यामध्ये वाहनं आहेत. तसेच अशी एकूण 52 वाहने आहेत. ती काही वाहने टेन येथील चौकीमध्ये आहेत तर काही वाहने वरई या चौकीमध्ये आहेत. ही वाहने आहेत ही बेवारस वाहने आहेत आणि ह्या ठिकाणीच ही पडलेली आहेत. 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. जर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्यांची वाहने आहेत ते कोणी घेऊन गेले नाही तर ही वाहने लिलावात काढण्यात येतील असं सांगितलेलं आहे. तर जेणेकरून ज्यांची कोणाची ही वाहने आहेत त्यांनी येऊन प्रोसिजर करून कागदपत्रांच्या आधारे आपली वाहने घेऊन जावी, जेणेकरून मोनोर पोलीस स्टेशनचा आवाराचा परिसर मोकळा होईल आणि स्वच्छ होईल. कारण आपण आता बघतो मोनोर पोलीस स्टेशनच्या आवाराचा परिसर हा दाटी वाटीचा आपल्याला दिसतोय. अनेक वाहने ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यामधील काही वाहने ही बेवारस सुद्धा आहेत. कोणाची ही वाहनं असतील त्यांनी कृपया करून ही वाहनं घेऊन जावेत. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, मोनोर.